श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघा त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे वेळ कमी होता, म्हणून मला देवीची जी विशेष सेवा होती आपली कुलदेवीची कुमकुमार्चन सेवा ती करायला वेळ मिळाला नव्हता। तर आज मंगळवार हा आपण आपल्या कुलदेवीला समर्पित केलेला आहे। मंगळवारच्या दिवशी आपण कुलदेवीच्या विशेष सेवा करू शकतो। तर आज मी करत आहे माझ्या कुलदेवीची कुमकुमार्चन ही सेवा। कारण की बघा, एकतर मंगळवार आणि दुसरा अधिक महिना म्हणजे सोन्याहून पिवळा असा हा आजचा दिवस आहे। तर माझी जी एक सेवा पूर्ण राहिली होती ती मी आज आता पूर्ण करते। तर त्याआधी इथे मी आपलं छोटंसं पाट मांडलं आहे। पाटावरती हा जो देवाचा कपडा मी नेहमी पूजेत वापरते तो कपडा टाकला आणि हा माझ्या कुलदेवीचा टाक आहे। माझी कुलदेवी गडावरची आई सप्तशृंगी माता आहे। तर तो टाक असा सरळ उभा राहू शकत नाही, म्हणून मी तिथे एक छोटासा चौरंग ठेवला आणि पहिले बघा मी कुलदेवीच्या टाकावरती पाण्याने अभिषेक करते। आज इथे ना एक माझा प्रॉब्लेम झाला होता। माझ्याकडे घरामध्ये सकाळी आणलेलं दूधसुद्धा संपून गेलेलं होतं, माझ्या लक्षातच नाही राहिलं, आणि फुलंसुद्धा संपलेली होते सकाळच्या पूजेतच। तर काय झालं, फुलं आणि दूध आणायला घरामध्ये कोणी नसल्यामुळे मी इथे या पूजेमध्ये मला माताला आपल्या दूध आणि फूल या दोन वस्तू माझ्याकडे नाही आहे, परंतु माझ्याकडे घरामध्ये माहूर होतं। आणि आम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देवी आईला माता दुर्गाला कुंकू किती प्रिय आहे। त्यामुळे इथे मी आज कुमकुम अर्चनाच्या आधी माताला माहूर म्हणजे लाल रंगाच्या पाण्याने आंघोळ घालत आहे। त्यानंतर मी पुन्हा एकदा साधं पाण्याने अभिषेक करून माताचा जो टाक आहे तो स्वच्छ करून घेतला। आणि हे बघा, हे जे तुम्हाला पाणी दिसतंय ना, हे लाल पाणी, हे आपल्याला कोणाच्या पायाखाली नाही येऊन द्यायचं किंवा ते आपल्याला फेकून नाही द्यायचं। हे पाणी आपण तुळशीचं प्लांट सोडून, आपली जी तुळस आहे ज्याची आपण दररोज पूजा करतो तिला सोडून आपल्याला इतर कोणत्याही प्लांट्सला हे पाणी त्यामध्ये सोडायचं आहे। तर माझं ते मी पाणी सोडून दिले दुसऱ्या प्लांट्सला। आणि इथे मी आता देवीचा टाक स्वच्छ करून घेतला आणि त्यावरती सर्वप्रथम आपल्या देवी आईला कुमकुम आणि हळदीचा मान दिलेला आहे। तर बघा, त्याआधी कोणतीही पूजा असू द्या मित्रांनो, आपल्याला दिवा लावणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, म्हणून इथे मी दिवासुद्धा लावला आहे आणि धूपबत्ती पण लावली, पण माझी धूपबत्तीच विझून गेली अर्ध्यातून। तिला आता मला पुन्हा एकदा मी पेटवून घेईल, पण आधी मला आपल्या देवीला कुमकुम आणि हळदीचा मानपान करून घ्यायचा आहे। तर इथे आता मी हळद कुंकू चढवले आणि बघा इथे आपला जो कुलदेवीचा कुलस्वामिनीचा मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राने मी माताला 108 वेळा कुमकुम अर्चन करणार आहे। कुमकुम अर्चन म्हणजे देवीला कुमकुमाने आंघोळ घालायची असते। आपल्या देवीला कुमकुम हे किती प्रिय आहे हे आपल्याला कोणालाही सांगायची गरज नाही, कारण की सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे देवीला कुमकुम हे आहे। कुमकुमचा रंग लाल, तो अतिशय असा, आणि आपल्या सौभाग्यवती स्त्रियांना सुद्धा कुमकुम किती महत्त्वाचं आहे त्यांच्या जीवनात हे माहिती आहे। बघा आता मग त्यात आणखीन देवी साक्षात माता दुर्गा यांना जर का आपण कुमकुमाने आंघोळ घालत असलो तर विचार करा आपली देवी आई आपल्याला किती आशीर्वाद देईल। कारण की कुमकुम अर्चन हे आपल्या देवीची सगळ्यात आवडती सेवा आहे। तुम्ही देवीला मोठे मोठे भोग जरी अर्पण नाही केले, मोठ्या फुलांच्या माला जरी नाही अर्पण केल्या, परंतु तुम्ही आपल्या घरातलं देवघरातलं जे साधारण कुंकू आहे त्याच्याने जर माताला आंघोळ घातली तर माता आपल्याला अनेक आशीर्वाद देते। आपली कुलस्वामिनी आपल्यावरती प्रसन्न होते, म्हणून कुलस्वामिनी किंवा हे झालं आपलं कुलस्वामिनीचं। आज मंगळवार होता म्हणून मी कुलस्वामिनीला कुमकुमार्चन ही सेवा ही समर्पित केली आहे। परंतु आपण इतर दिवशी बघा, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे आपण शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचं सुद्धा कुमकुमार्चन करू शकतो। लक्ष्मी माता यांनासुद्धा कुमकुमार्चन ही सेवा खूप प्रिय आहे। थोडक्यात ज्या आपल्या माता आहेत, ज्या आपल्या देवी आहेत, जितक्या आपल्या ब्रह्मांडातल्या देवी आहेत, त्यांना कुमकुम अर्चन सेवा ही अतिशय प्रिय आहे। मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। खास करून आपल्या कुलदेवीच्या वारी ही सेवा जर घडली तर सोन्याहून पिवळच आहे। तर माझी कुमकुम अर्चन ही सेवा पूर्ण झालेली आहे। इथे बघा, माताच्या चरणावरती जे कुंकू चढलेलं आहे, आता याचं आपण काय करायचं, तर हे कुंकू आपल्याला पुन्हा एकदा आपण आपल्या देवघरात जिथे आपण कुंकू ठेवतो त्यात मिक्स करून घ्या आणि दररोजच्या पूजेत आपण वापरू शकतो। आणि जर का आपल्याला विशेष म्हणून जरी हे जर ठेवायचं असेल तर आपण एका डब्बीमध्ये साईडला ठेवून दररोज आपण कुंकू हे आपल्या माथ्यावरती लावू शकतो। अतिशय पवित्र हे कुंकू झालेलं आहे। आता साक्षात
माताच्या पायावरचं हे जे कुंकू आहे मित्रांनो, यापेक्षा मोठी गोष्ट कायच असायला पाहिजे. तर बघा, ह्या कुंकवाचा बहुतेकांना प्रश्न पडेल की कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू आपण कुठे विसर्जित वगैरे करायचं का. तर हे कुंकू कुठेही विसर्जित न करता पुन्हा एकदा आपल्या देवघरामध्ये जिथे आपण कुंकुम ठेवतो तिथे आपण पुन्हा एकदा ते ठेवून दररोजच्या सेवेमध्ये आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे ही बघा, माझी कुंकुमार्चन ही सेवा पूर्ण झालेली आहे. आणि कोणतीही सेवा केल्यानंतर आपण आरतीही करतो. त्यामुळे मी एक छोटीशी आरती करून घेतली माताची. आणि देवांची कपूर आरती म्हटलं तर किती मोठी सेवा आहे म्हटलं मित्रांनो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कोणतीही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला आरतीही करायलाच लागते. म्हणून इथे बघा, आता माझी कुंकुमार्चनची सेवा